पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रामुख्याने मागणी आहे 7,000 गॅस लागू करावं आणि त्यासोबतच त्यांनी पुन्हा एक मागणी, आणखी एक मागणी केलेली आहे, ते म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जी उपसमिती स्थापन केली होती ती रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. जरंगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात मी काही भाष्य करणार नाही. शेवटी त्यांचा तो अधिकार आहे. गोष्टींवरून असं वाटतं की समिती काम त्यांना एक मध्यंतरी एक अहवाल पाठवला होता की आम्ही काय कार्यवाही केली उपसमितीने, कोणते कोणते निर्णय झाले, कोणते निर्णय कोणत्या स्तरावर आहेत, तर त्यांना अहवाल तो मिळाला असेल. परंतु मी म्हटल्याप्रमाणे त्याची जर तयारी असेल तर ते अजूनही त्यांना भेटून हे सगळं आम्ही समजून सांगायला तयार आहोत. शेवटी हा मार्ग त्यांचं आंदोलन जे होतं त्याच्या आंदोलनाच्या मागण्याचा आम्ही आदरच केलेला आहे. त्यांच्या पुढे अनादर करण्याची भूमिका आमची कधीच नव्हती आणि पुढे असणं कारण नाही. त्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्यासाठी आम्हीच समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर त्याला जी गती दिलेली आहे, आता त्यांचं काही गैरसमज असेल तर माझी तयारी त्यांना भेटून दूर करण्याची. 30 तारखेला ते उपोषण सुरू करतायत मराठा आरक्षणाच्याच मागणीसाठी. त्यांची मागणी मी आता त्यांचं निवेदन पाहिले नाही. आता उपोषणासाठी त्यांनी जे काही निवेदन सरकारकडे पाठवलं असेल तेव्हा ते प्राप्त झालं नाही. पण मला एवढं सांगायचं की बहुतांशी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, आपण पूर्णतेला झालेली आहे. मला वाटतं एवढ्या आठवड्यापर्यंत सातारा गॅजेटचा निर्णय आम्ही करू शकलो तर तीच त्याची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे उपोषण ते करणार नाही अशी मला त्याच्या खात्री आहे. त्यांना मी त्याचा भेटून मी त्यांचा गैरसमज दूर करेल. मला काही जे काम केलं तेच त्यांना सांगायचं आहे. गुन्हे मागे घ्या म्हणतायत सरसकट सगळे मराठा आंदोलकांवरचे आणि 90% गुन्हे मागितलेले आहेत. काहीतरी मला वाटतं माझ्याकडे दाखला नाही एक्झॅक्टली 900 काहीतरी, पण जवळजवळ सगळे गुन्हे मागितलेले आहेत. 30-40 गुन्हे फक्त राहिले होते, ते सुद्धा अतिशय तीव्र स्वरूपाचे होते. तिथं पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज झाली, तिथं घरात घुसून लोकांची जाळपोळ झाली, असे काही गुन्हे जे यापूर्वी निर्णय झाला होता काही गंभीर गुन्हे काही मागे जाणार. पण 95% गुन्हे आंदोलनाच्या विरोधात ते मागे घेण्यात आलेली आहे. म्हणजे तिथं आम्ही अडचण ठेवलेली नाही. जे मयत होते आंदोलनाची मयत झाली त्यांच्या वारसदारांना नोकरी द्यायचा प्रश्न होता. आपण एसटी महामंडळामध्ये नोकरी दिल्या, नंतर मग काही लोकांनी एसटी महामंडळात नोकरी घेण्यास नकार दिला. म्हणून मी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या MIDC मध्ये तिथे सामावून घेण्याबद्दल विनंती केलेली आहे. महाराष्ट्राची आपली वितरण कंपनी त्याच्यामध्ये सामावून घ्यायची विनंती केलेली आहे. आणि त्यामुळे प्रक्रिया चालू आहे. पुढे असं काम थांबलेलं नाही. अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही जी कार्यवाही केली माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यामध्ये हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणी आपण सुरू केली. साधारण 2.5 लाखाच्या वर दाखले आपण दिलेले आहेत. एवढं तरी आकडेवारी आपण सातत्याने जाहीर करत नाही, पण कामं सुरू आहेत. काही भागांमध्ये काही गावांमध्ये प्रश्न आहेत. मी सगळ्या ज्या संबंधित लोकप्रतिनिधींना मी स्वतः आमदार महोदयांना पत्र पाठवले अध्यक्ष की तुमच्या ज्या स्थानिक पातळीवर तुम्ही याचा आढावा घेत जावा. कारण ज्या स्थानिक पातळीवर जितकी सदस्य समिती आहे ग्राम पातळीवर नेमलेली त्याच्यामध्ये सुद्धा काही अडचणी निर्माण करतात किंवा तालुक्याच्या स्तरावर तहसीलदार असतील त्यांच्या स्तरावर त्या आमदार महोदयांनी जर पाठपुरावा केला तर आणखी त्याला गती मिळेल. आणि मी त्या संदर्भात त्या सातत्याने पाठपुरावा करतोच आहे. हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झाल्यानंतर आता सातारा गॅजेटची प्रक्रिया आता मी पूर्ण केलेली आहे. विभागीय आयुक्त पुण्याचा अहवाल आमचा प्राप्त झालेला आहे. आता अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे जरंगे पाटलांना मी जे आश्वासन दिलं मी ते पूर्ण करतोच आहे. त्याच्यात काही आम्ही पुढे कमी पडलो नाही. उलट माननीय उच्च न्यायालयामध्ये असेल सर्वोच्च न्यायालयामध्ये जे जे दावे सुरू आहेत मला त्याच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की एकही आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयामध्ये कोणत्याही न्यायालय आतापर्यंत न्यायालयाने स्थगिती दिली नाही. ही मोठी आपली उपलब्धी आहे ना. आतापर्यंत निर्णय झाला लगेच त्याला स्थगिती मिळायची. आता कुठे स्थगिती नाही. जी अंमलबजावणी सुरू आहे त्या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये काही मंडळी गेली होती तिथे सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही. एवढं आहे की ज्या काही न्यायालयाच्या चौकडी जाऊन प्रक्रियेला जो विलंब लागतो शेवटी आपल्याला त्या पद्धतीने पुढे जावं लागणार आहे. पण कुठेही असं नाही की त्यांना दिलेलं आश्वासन आम्ही पुढे कमी पडलो. त्या उलट जे काही
अतिसंख्य पदावर मुलं घेतली होती. त्यांना आता आपण कायमस्वरूपी सामावून घेतोय. तो एक मोठा निर्णय आपण केला. नंतर बऱ्याच का परीक्षे संदर्भात काही मुद्दा तयार झाला होता, तो आपण निकाली मुद्दा काढला. आता मी परत त्याच्याशी बोलणार गरज पडण्याची की त्यांच्या आणखी काही हे बरं मान्य करतो मी. सातारा गॅजेटची अंमलबजावणी अजून सुरू झाली नाही. मी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. परंतु आता माझ्या समितीचा मी अध्यक्ष आणि आता माझ्या राजीनाम्यामुळे किंवा समिती बरखास्त केल्यामुळे हा प्रश्न आणखी मार्गी लागत असेल तर माझ्या हरकत नाही. काय प्रतिसाद प्रश्न मी माझा नाहीच आहे. समाजाच्याकरता आपण एक कायदेशीर चौकटीत बसून आपण जी कार्यवाही केली म्हणून आपल्याला सगळ्या न्यायालयामध्ये आतापर्यंत यश मिळत गेले. पण माझ्या राजीनाम्यामुळे त्यांचं समाधान होत असेल आणि त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न असेल. मला काही त्या पदावर थांबण्यामध्ये फार उत्सुक आहे असं नाही. त्यांची इच्छा नसेल तर मी केव्हा झालं. पण मग कुठं